मित्रांनो, द अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत कंबाईन गट ब गट क ची जी मुख्य परीक्षा झालेली आहे. लिपिकची मागच्या वर्षीची जी मुख्य परीक्षा आहे आणि आताची जी PSI ची मुख्य परीक्षा आहे, यामध्ये आलेले काही प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे पहा. आपला कोर्स आहे. कोर्स घेण्याआधी तुम्ही हे डेमो लेक्चर बघा आणि यातून तुम्हाला क्लिअर होईल की गणिताचे प्रश्न कसे सोडवायचे, किती सहज सोडवता येतात आणि तुम्ही योग्य प्रकारे सोडवता की नाही. पहा, हा प्रश्न आत्ताच्या PSI मेन्स एक्झामला विचारलेला आहे 2023 मध्ये जी झाली तिला. तर कसा सोडवायचा होता, अप्रोच कसा पाहिजे, योग्य पद्धत कोणती आहे सोडवण्याची बघा. 16% ऍसिड असलेल्या 50 लिटर द्रावणात किती पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणातील प्रमाण ऍसिडचे 10% होईल, असा प्रश्न आहे. आता ऍसिडचं प्रमाण 10% झालं पाहिजे म्हणजे 6% ऍसिड साठी नवीन पाणी ओतायचं. मग 10% ह्या 50 लिटर साठी असणारे 10 पाचे 50 तर 6 पंचे 30 वरून 30 लिटर पाणी ओतायचंय. ही सोडवण्याची राईट मेथड आहे. किती सेकंदात सोडवला जाऊ शकतो, मी वाचून सोडवून टायमर लावून दाखवतो तुम्हाला आणि तुम्ही बघा किती वेळ सोडवला जाऊ शकतो. तुम्ही कोणती पद्धत वापरता ही याची आयडियल मेथड आहे. हिच्यापेक्षा सोपी पद्धत कोणती नाहीये. टाइम लावून सोडून दाखवतो पुन्हा एकदा. तुम्हाला लगेच समजणार नाही, मी समजून नंतर सांगतो. टायमर लावून पाहूयात. 16% ऍसिड असलेल्या 50 लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणातील प्रमाण 10% राहील. म्हणजे 6% आपल्याला बाजूला काढायचंय. 10% 50 लिटर साठी 10 पाचे 50 तर 6 पंचे 5च्या पटी 30 लिटर पाणी ओतावं लागेल. 18 सेकंदात सोडवायचा प्रश्न आहे. आता तुम्हाला कोणत्या पद्धतीने सोडवता येतो, तुम्ही किती वेळ सोडवता चेक करून पहा. तुम्ही म्हणता सर इथं जर 18% आला असतं तर 18% ऍसिड असलेल्या 50 लिटर द्रावणामध्ये किती लिटर पाणी ओतावे म्हणजे 10% ऍसिडचं प्रमाण राहील. म्हणजे 8% बाजूला काढायचंय. मग 10 पंचे 50 तर 8 पंचे 40 ओतावं लागेल. इथं काहीही किमती बदलल्या तर ही ट्रिक्स काम करते. तुम्हाला फक्त समजलं पाहिजे 10%च ऍसिड ठेवायचंय म्हणजे वरचं 6 बाजूला काढायचंय. 10% 50 साठी 10 पाचशे 50 तर 6 साठी 6 पंचे 30. इथं जर असं असतं 40 लिटर पाणी 40 लिटर पाणी 10% ऍसिडचं प्रमाण ठेवायचंय. 10 चोक 40 6 बाजूला काढलंय तर 10 चोक 40 आहे 6 चोक 24 लिटर पाणी ओतावं लागेल. ही बेस्ट मेथड आहे. आता तुम्हाला नाही समजली तरी तुम्ही कोर्स जॉईन केलं तर कोर्समध्ये खूप डिटेल्स मध्ये शिकवलेलं असतं. आणखी काही प्रश्न आपण घेऊयात पहा. गट क च्या मागील मुख्य परीक्षेला आलेले प्रश्न आपण पाहूयात. पहा, हा प्रश्न आहे एकदम बेसिक क्वेश्चन आहे. भूमिती म्हणजे बऱ्यापैकी विचारलं जातं. भरपूर प्रश्न भूमितीचे 4-5 प्रश्न तरी पेपरला असतात. हाही तसाच प्रश्न आहे. पहा, खालीलपैकी पायथागोरसचं त्रिकूट किती आहेत. पायथागोरसचं त्रिकूट तुम्हाला जर कळलं तर हा प्रश्न सहज सोडवता येण्यासारखा होता. पहा, सुरुवातीला जर विषम संख्या असेल तर त्रिकूट कसं बनतं. या 9चा वर्ग करायचा 9 9 81 आणि 1 1च्या फरकाने दोन भाग पाडायचे, याचे अवयव पाडायचे. 1च्या फरकाने 9 40 41 81 1च्या फरकाने एक बाजूला काढा 40 40 एक मिळवा. तसंच इथं 3 आहे. 3चा वर्ग काय होईल 3 त्रिक 9 1च्या फरकाने अवयव पाडा 3 4 5 हे त्रिकूट होईल. तसंच इथं 5चा वर्ग 25 1च्या फरकाने अवयव पाडा 12 13 हे त्रिकूट नाहीये. हे त्रिकूट नाहीये, हे त्रिकूट होईल. 3 4 5 पाहिजे होत. 3चा वर्ग 9 एक कमी जादा अशा प्रकारे त्रिकूट बनतं. त्या 9ला एक कमी जादा अशा प्रकारे लिहायचं. आता हे माहित पाहिजे जर का समसंख्याचं त्रिकूट असेल, सुरुवातीला समसंख्या असेल तर समसंख्यांचा वर्ग घ्यायचा 8 8 64 त्याचे निम्मे करायचे 32 त्याचे निम्मे करायचे 16 आधीची संख्या नंतरची संख्या घ्यायची त्रिकूट बनतं. 8 15 17 हे त्रिकूट आहे. मग त्याने म्हटले किती त्रिकूट आहेत. हे त्रिकूट आहे, हे त्रिकूट आहे, हे त्रिकूट नाहीये, हे त्रिकूट नाहीये. मग यासाठी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहिती पाहिजे होते त्रिकूटाची. त्रिकूट कसे काढायचे लक्षात नसले तरी काढता आले पाहिजे. 5 5चा वर्ग 25 एक कमी जादा 12 13 3 3चा वर्ग 9 4 5 एक कमी जादा 9चा वर्ग 81 40 41. यावर आणखी एक प्रश्न विचारलाय पहा. त्रिकोण AOB ची परिमिती काढा. हाही मंत्रालय लिपिकला 2022च्या मुख्य परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. मग तुम्हाला आयत दिलाय, मग हे कळलं पाहिजे की हा काटकोन त्रिकोण आहे. 5 12 5चा वर्ग 25 25 म्हणजे 12 13 तर कर्ण येईन 13. कर्ण किती येईल ते 13. कर्ण 13 जर आला
कर्ण जर 13 आला तर कर्णाचे 2 भाग होतील, हा 6.5चा, हा 6.5चा, हाही 6.5चा होईल. मग 6.5 आणि 6.5 13, ही बाजू 5, ही 5, 13 आणि 5 18, याचं उत्तर किती? 18. काही सेकंदाचा प्रश्न आहे. कधी बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर, अभ्यास केलेला असेल तर. आणि हे सगळे प्रश्न पेपरला आलेले घेतलेले आहेत, मनाने काही घेतलेले नाहीयेत किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन नाहीयेत, PYQ आहेत. पुढचा एक प्रश्न पहा. आदित 2021चा हा अवघड प्रश्न होता त्या पेपरचा. आदित 2021च्या पहिल्या दिवशी 1 रुपये, दुसऱ्या दिवशी 3 रुपये, तिसऱ्या दिवशी 5 रुपये अशा प्रकारे बचत करतो व असेच पुढे चालू ठेवतो. म्हणजे 1 आणि 2, 3 आणि 2, 5 आणि 2, 7, 9 अशा प्रकारे त्याची बचत पुढे चालू ठेवतो. त्या वर्षातील त्याच्या बचतीची एकूण रक्कम काढा. तर अशीच बचत चालू ठेवली तर विषम संख्याप्रमाणे त्याची बचत होणार आहे. 2021 आहे म्हणजे 365 दिवसांचं वर्ष आहे. याचा अर्थ 365 दिवस तो बचत करणार. मग 365ची ह्या 365 दिवसांची सरासरी कशी काढता येईल? पहिल्या 365 विषम संख्या येतील. पहिल्या 365 दिवसात 365 विषम संख्या होतील. पहिल्या 3 विषम संख्यांची सरासरी जर काढली तर 3 येते. पहिल्या 5 विषम संख्यांची सरासरी काढली तर 5 येते. मग 365 दिवसांची सरासरी पण 365 येईल. ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला एवढंच करायचं होतं, 365 गुणिले 365 सरासरीचा कन्सेप्ट माहिती पाहिजे होता. त्यात विषम संख्यांची सरासरी काढता आली पाहिजे. मग याचा गुणाकार सोप्या पद्धतीने कसा करायचा? 365 गुणिले 365 म्हणजे 365चा वर्ग. तर 5 5 25, 36 गुणिले 37 असा आपण याचा वर्ग काढतो. 7 सख 42, 7 त्रिक 21 आणि 4 25, 3 सख 18, 3 त्रिक 9 1 10, 1 0. ओके. त्याच्यानंतर 2 अशी 2, 8 आणि 5 13, 3 1, 13 32 25 हे याचं उत्तर आहे. 13 32 25, 1,33,225. तर हे अशा प्रकारे सोडवायचं होतं. याच्यासाठी तुम्हाला हा कन्सेप्ट माहिती पाहिजे होता की विषम संख्यांची सरासरी ही जेवढ्या विषम संख्या तेवढी येते. 365 दिवसात 365 विषम संख्या होतील, सरासरी 365 येईल. 365 संख्या, सरासरी 365, टोटल होईल 1,33,225. ट्रिक्स माहिती असती तर फक्त एवढं काम करायचं होतं. माहिती नसेल तर प्रश्न सोडवताच येणार नाही. आता हाही शेकडेवारीचा प्रश्न आहे. शेकडेवारी झालं, नफा तोटा झालं, सरळ व्याज चक्रवाढ झालं, यावर प्रश्न येतो म्हणजे येतो. नळ टाकी कामकाज वेग ह्याही प्रकरणांवर येतो. किती सोप्या पद्धतीचा प्रश्न होता पहा. राजूचा पगार 10% कमी झाला, म्हणजे 100चा 10% कमी म्हणजे 90 झाला. आणि नंतर तेजीमुळे 20% वाढला. आता 20% वाढ ही 90 वर होते. कितीवर होते? 90 वर. 90 वर 20% म्हणजे 90चे 10% 9 होतात, 20% 18 वाढ होईल. 18 वाढ होईल म्हणजे 108 होईल. तर टोटल 8% वाढ होईल. तुम्हाला जर 90 वर वाढ अशी नाही काढता आली, 90 गुणिले 120 भागिले 100, 108 पगार होईल, 108% होईल म्हणजे 8% वाढ. याचं हे उत्तर होतं. अशा पद्धतीने सोडवायचं होतं. एकदम सोपा प्रश्न होता हाही. आता हे जे प्रश्न आहेत बऱ्याच जणांना याचा अर्थ समजत नाही. एक तर अभ्यास करताना आधी कन्सेप्ट क्लिअर करा. त्या चॅप्टरचा कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला आकडेमोड जमली पाहिजे, कॅल्क्युलेशन जमले पाहिजे. आणि तिसरं आहे प्रश्न समजला पाहिजे. कन्सेप्ट क्लिअर आहे, आकडेमोड जमतील, प्रश्न समजला तर एमपीएससीचा असो युपीएससीचा असो कोणतेही प्रश्न अवघड नसतात. मग हाही प्रश्न तसाच आहे पहा. 5 7 20 यांनी विभाज्य असलेला सर्वात लहान पूर्णांक कोणता? म्हणजे आपल्याला काढायचा आहे लसावी. लसावी काढायचं. इथं म्हणत नाही लसावी काढा मसावी काढा. शब्दरचना अशी असते की तुम्हाला समजून घ्यावं लागतं लसावी काढायचं. मग लसावीचा नियम सांगतो. लसावी हा नेहमी दिलेल्या संख्यांच्या पटीत असतो. कोणत्याही संख्येचा लसावी संख्यांच्या पटीत असतो. मग आपल्याला लसावी 5 7 20च्या पटीत पाहिजे. 35 5च्या पटीत आहे, 7च्या पटीत आहे, 20च्या नाही. हा लसावी होणार नाही. लहान शोधायचा होता, दुसरा लहान पाहू 140. 5च्या पटीत आहे, 5 ने भाग जातो. 7च्या पटीत आहे, 7 दुने 14, पुढे 1 0 आहे. 20च्या पटीत आहे, तर मग लसावी झाला हा. मग इथे नियम काय आहे, संकल्पना काय आहे, कन्सेप्ट पहा.
लसावी नेहमी संख्यांच्या पाढ्यात असतो. कोणत्याही संख्यांचा लसावी काढला की त्यांच्या पाढ्यात किंवा त्या संख्यांच्या पटीत लसावी येतो. आणि मसावीच्या पाढ्यात नेहमी संख्या असतात किंवा मसावीच्या पटीत संख्या असतात. मसावीच्या बाबतीत पण आहे. कोणत्याही संख्यांचा मसावी काढला तर त्या मसावीच्या पटीत त्या संख्या येतात. यावर आणखी पुढे पण प्रश्न विचारलेले आहेत पहा. मसावी, लसावी, त्रिकोण, चौकोन यावर खूप सारे प्रश्न मागच्या गट क च्या मुख्य परीक्षेला आले होते. आता पुन्हा पाहूयात हा प्रश्न पहा. दोन संख्यांचे गुणोत्तर 3:4 आहे, त्यांचा लसावी 84 आहे, तर त्या संख्या कोणत्या? संख्यांच्या पाड्यात लसावी पाहिजे. मग इथे पहा 18च्या पाड्यात 84 आहे का? 18च्या पाड्यात 84 नाहीये, म्हणजे ह्या त्या संख्या होणार नाही. 24च्या पाड्यात पण 84 पहा, 24च्या पाड्यात 84 येत नाहीत, ह्याही त्या संख्या होणार नाहीत. 30च्या पाड्यात पण 84 नाही, 30चा लसावी 84 होणार नाही. 21च्या पाड्यात 84 आहेत, 21 चौक 84 आणि 28 त्रिक 84, म्हणजे ह्या दोनही संख्यांच्या पाड्यात 84 आहे, म्हणजे त्यांचा तो लसावी आहे. तर हे तुमचं उत्तर येईल. दुसऱ्या कोणत्या पद्धतीने लसावी काढायची गरज नाही. प्रश्न असेच दिलेले असतात की ते तुम्हाला काही सेकंद सुटतील, शॉर्टकटने सुटतील. मी जर टायमर लावून सोडून दाखवलं तर 20-25 सेकंदापेक्षा जास्त वेळ लागत नाही, म्हणून तुम्हाला आयोग पण कमी वेळ देतं. पण 99.99% मुलांचा प्रॉब्लेम होतो, त्यांना वेळ पुरत नाही. का? कारण तुम्ही सोडवता चुकीच्या पद्धतीने, लेंथी मेथडने सोडवता, एक्सने सोडवता, कुणी सूत्र आठवत बसताय. काही आठवायची गरज नाही. बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे आणि थोडीशी आधी प्रॅक्टिस करून जर गेले तर हे प्रश्न तुम्हाला 10-10, 20-20, 30-30 सेकंदात सोडवण्यासारखे आहेत. आणि फक्त गट क लिपिकचे प्रश्न नाही तर कर सहाय्यकचे प्रश्न जर बघितले, तुम्ही टॅक्स असिस्टन्सचे जे प्रश्न बघितले तेही असेच सुटतात. कंबाईन जर PSI चा पेपर झाले तर त्याचेही प्रश्न बघितले तर तेही असे सुटतात. पुढे आपण ते पण घेणार आहोत. पहा मित्रांनो, गट ब ची मुख्य परीक्षा असो किंवा गट क ची असो, कोणत्याही मुख्य परीक्षेला विचारलेले प्रश्न शॉर्टकटने सोडवता येतात. फक्त तुम्हाला तो शॉर्टकट माहिती आहे की नाही हे महत्वाचं आहे. आता शॉर्टकटने कधी प्रश्न सोडवू शकता? तुमचे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, आकडेमोड जमली पाहिजे आणि थोडासा आधी अभ्यास केलेला पाहिजे. जर तुम्हाला ह्या पद्धती माहित नसतील तर तुम्ही स्पर्धेत कुठेतरी मागे आहात. कारण हे सगळे आलेले प्रश्न आणि फक्त आपण गट क चे घेणार नाहीये, तर गट ब ची परीक्षा म्हणजे जी PSI ची मेन्स एक्झाम झाली तर त्याचेही प्रश्न आपण पुढे बघणार आहोत. कोर्समध्ये तर सर्व मुख्य परीक्षांचे प्रश्न तुम्हाला सोडून दिले जातील शॉर्टकटने. आता पहा हा प्रश्न, 5 संख्यांची सरासरी 125 आहे. जर त्यांच्यातील 4 संख्या 30, 29, 25, 20 असतील तर त्यांच्यातील 3 मोठ्या संख्यांची सरासरी काढा. 5 संख्यांची सरासरी 25 म्हणजे टोटल होईल 125. का? सरासरी 25 आहे, 5 संख्यांची टोटल होईल 25 5 125. मग आपल्याला 5वी संख्या शोधायची, यांची बेरीज करू. 30 आणि 29 ऐवजी मी 30 समजतो. 30 आणि 30 60, 85 आणि हे होईल 85 आणि 20 105. यांची बेरीज केली मी, पहा 105 बेरीज झाली. मी एक जादा मिळवला होता, एक कमी करतो. मग ह्या 4 संख्यांची जर बेरीज वजा केली तर 5वी संख्या मिळते 21. 5वी संख्या 21 मिळते. त्यांनी म्हटले 3 मोठ्या संख्यांची सरासरी काढा. 3 मोठ्या संख्या 30, 29 आणि 25 आहेत. तर याची सरासरी काय येईल? 25, 30, 29 ची जर बेरीज केली, परत 30 आणि 30 60, 85, 1 कमी 84 भागिले 3, 3 दुने 6, 3 8 24, तर याचं उत्तर येईल 28. काय येईल याचं उत्तर? 28. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा होता. थोडंसं कॅल्क्युलेशन आहे. 25 5 125, त्यातून ह्या सगळ्या संख्या वजा करायच्या, शेवटची संख्या 21 येते. मोठ्या 3 संख्यांची सरासरी काढायची. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा होता. आणि तुम्ही जर बघितलं तर मागच्या वर्षी गट लिपिकला जो पेपर होता त्यातले 2 प्रश्न कर सहाय्यकला जसेच्या तसे आले होते. म्हणजे क्वेश्चन खूप सारे आयोग रिपीट करतं. UPSCचे क्वेश्चन MPSCला विचारतं, राज्यसेवेचे कंबाईनला विचारतं. मागील वर्षीच्याच पेपरमध्ये क्लर्कचे 2 प्रश्न जसेच्या तसे टॅक्स असिस्टन्सला विचारले होते. त्यामुळे हे PYQ खूप महत्वाचे आहे. आणि यातून तुम्हाला कळतं कशावर प्रश्न विचारले जातात. मसावी लसावीवर विचारले जातात, नळ टाकीवर विचारले जातात, शेकडेवारीवर विचारले जातात, भूमितीवर गट क च्या मुख्य पेपरला प्रश्न विचारले जातात, जे आपण बघतोय. पहा, जर तुम्हाला कोर्स घ्यायचा असेल तर काय करायचंय मी तुम्हाला सांगतो. आपलं द अकॅडमी नावाचं ऍप आहे, ऍप डाउनलोड करायचंय. आता तुम्हाला आता ज्या ट्रिक्स जसं दाखवतोय मी सोडवून, तसं सोडवायला शिकवलं जातं. पण तुम्हाला एवढ्या कमी वेळेत ते समजणार नाही. चॅप्टर वाईज बेसिक कन्सेप्ट पासून ते शिकवावं लागेल. तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. कोर्समध्ये ते सर्व बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिकवलेलं आहे. कोर्स जर
जॉईन केला आणि नाही आवडलं तुम्हाला तर 3 दिवसात तुम्हाला ऍडमिशन कॅन्सल करता येतं. 3 दिवसानंतर ऍडमिशन तुम्ही कॅन्सल करू शकता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की पहिल्या 1000 विद्यार्थ्यांसाठी फी फक्त ₹500 असणार आहे. त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक प्लस रेग्युलर हे दोन्ही कोर्स असणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड पण असणार आहे. थोड्याच दिवसात, एक 4-5 दिवसात त्याचं लाईव्ह सुरू होईल. पहिल्या 1000च विद्यार्थ्यांना ₹500 फी आहे. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल द अकॅडमी ऍप डाउनलोड करा किंवा काही अडचण आली तर मी एक नंबर देतो, या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. ऍपमध्ये आपले रिझल्ट वगैरे आहेत, तुम्ही रिझल्ट पाहू शकता. डेमो ह्या लेक्चर मधून तुम्हाला कळूनच जाईल. चला, मागील प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. हा प्रश्न पहा, शॉर्ट ट्रिक्सने कसा सोडवायचा. एका परीक्षा केंद्रात 60 विद्यार्थी गणिताची परीक्षा देतात, 36 विद्यार्थी जीवशास्त्राची परीक्षा देतात, 24 विद्यार्थी इतिहासाची परीक्षा देतात. जर एका खोलीत एकाच विषयाची परीक्षा घेता येते आणि प्रत्येक खोलीत विद्यार्थ्यांची संख्या समान ठेवायची असेल तर कमीत कमी किती खोल्या लागतील. कंबाईन मेन्स, आता जी कंबाईनची मेन्स झाली PSI पदासाठी 2023 मध्ये, तिला आलेला प्रश्न आहे. थोडासा अवघड प्रश्न वाटू शकतो तुम्हाला, पण अवघड नाहीये. पुन्हा तुम्हाला इथे कळलं पाहिजे मसावीचा कन्सेप्ट. कोणता? मसावीचा. 60 विद्यार्थी आहेत, गणिताच्या पेपरला 36 आहेत, जीवशास्त्राच्या पेपरला 24 आहेत, इतिहासाच्या पेपरला. यांना अशा प्रकारे बसवायचे, एका वर्गात एकाच विषयाचे विद्यार्थी बसवायचे आणि संख्या आपल्याला इथे ठेवायची समान, म्हणजे प्रत्येक वर्गातली संख्या समान पाहिजे आणि प्रत्येक वर्गात एकाच विषयाचे विद्यार्थी बसवायचे. कमीत कमी खोल्या विचारलं तर यांचा काढावं लागेल मसावी. 60, 36, 24 चा मसावी 12 येतो. कोणीही तोंडी सांगू शकाल. यांचा मसावी किती आहे? 12. मग 12 विद्यार्थी एका खोलीत बसणार आहेत, पण त्यांनी काय विचारलंय, किती खोल्या लागतील. एका खोलीत 12 विद्यार्थी, तर यासाठी 5 खोल्या लागतील. ह्या 60 विद्यार्थ्यांसाठी इथं 3 खोल्या लागतील आणि इथं 2 खोल्या लागतील. 5 आणि 3 8 आणि 2 10 खोल्या लागतील. बरेच जणांचं चुकलं, त्यांनी 12 उत्तर दिलं. मसावी नव्हता विचारला, मसावी काढून तुम्हाला खोल्या काढायच्या होत्या. एका वर्गात किती मुलं बसतील? 12. ते नाही विचारलं, खोल्या किती लागतील विचारले. मग 60 विद्यार्थ्यांसाठी एका वर्गात 12 बसवले तर 5 खोल्या, 36 विद्यार्थ्यांसाठी एका वर्गात 12 बसवले तर 3, टोटल 10 खोल्या लागतील. बऱ्याच जणांचं चुकलं, हे चुकीचं आहे. उत्तर 10 बरोबर आहे. मग तुम्हाला मसावी काय, लसावी काय जर एकदम व्यवस्थित कळलं तरच हे प्रश्न सोडवता येणार आहे. पाठ करून सोडवता येणार नाहीये, ना अभ्यास करून पेपरला गेले सोडवता येणार नाहीये. कन्सेप्ट क्लिअर आहे, प्रॅक्टिस केली, अभ्यास केला आणि मग पेपरला गेले, पेपर अजिबात अवघड नाहीये. पुढचा प्रश्न पहा. हा प्रश्न आय थिंक झालाय सुरुवातीला. चला, हा प्रश्न पहा. दोन संख्यांचे गुणोत्तर 3:4 आहे, त्यांचा लसावी 84 आहे, त्या संख्या कोणत्या? लसावीच्या पटीत संख्या असतात, आपण बघितलं होतं लसावीच्या पटीत. मग 84 ही हा जो लसावी आहे तो त्या संख्यांच्या पटीत पाहिजे. मग अशा संख्या शोधा ज्याच्या पाड्यात 84. 18च्या पाड्यात 84 आहे का? नाही. 24च्या पाड्यात 84 आहे का? नाही. 30च्या पाड्यात आहे का? नाही. 21च्या पाड्यात आहे. असं हे सोडवायचंय. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी काही प्रश्न सोडून दाखवले. सोडवण्याची ही राईट मेथड आहे, राईट अप्रोच आहे. जर तुम्हाला अशा प्रकारे शिकायचं असेल तर आजच कोर्स जॉईन करा. कोर्स नाही आवडला तर 3 दिवसानंतर तुम्ही कॅन्सल करू शकता. पैसे तुम्हाला रिटर्न मिळतील. धन्यवाद.